निवेदिता प्रतिष्ठान दापोलीतर्फे जागतिक जलदिनाच्या निमित्तानं जलपूजन करून घेण्यात आली जलप्रतिज्ञा. जाणून घेऊया. जागतिक जलदिनाच्या निमित्ताने मी प्रतिज्ञा करतो की मी आजन्म पाण्याच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्नशील राहील. माझ्याकडून कोणत्याही ठिकाणच्या पाण्याचं प्रदूषण होणार नाही. याची मी पूर्ण काळजी घेईन. भूजल पातळी वाढवण्याकरता सर्वतोपरी मी प्रयत्नशील राहील. मी आजन्म शुद्ध पाण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी कटिबद्ध होत आहे. जय जलदेवता. शुद्ध पाण्याचं महत्त्व कळावं आणि जलप्रदूषणात घट व्हावी, भूजल पातळीत वाढ व्हावी या उद्देशानं निवेदिता प्रतिष्ठानतर्फे 22 मार्च जागतिक जलदिनानिमित्त श्री क्षेत्र केशवराज येथील निर्मळ अशा जलाचं जलपूजन करण्यात आलं आणि हा जलकलश दापोली येथं आणण्यात आला आहे. दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानचं कार्यालय येथे त्याचं प्रमाण भारतरत्न पावाकाणी स्मारक सालगाव या ठिकाणी या जलकलशाचं पूजन 22 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळात जनतेकरता ठेवण्यात आलं आहे. या जलपूजनाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे याच वेळी या ठिकाणी एका अनोख्या अशा जलप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सर्वांचा लाभ जनतेनं घ्यावा असं आवाहनही निवेदिता प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं आहे. विशेष प्रतिनिधी निवेदिता फास्ट न्यूज दापोली.